तर आता बातमी आहे माढ्यामधून। माढ्यामध्ये प्रांत अधिकाऱ्यांवरती वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आलेला आहे। वाळूच्या टिपरवरती कारवाई केली म्हणून वाळू माफियांनी हा हल्ला केला। वाळू माफियांच्या प्रांत अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची माहिती आता समोर येते। पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना संबंधित टिप्परचा मालक पराडे याने आमची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तरी ती गाडी आम्ही वरतून ओव्हरटेक करून चाललो होतो आणि त्यानंतर त्यांनी अण्णा पाटील या माणसाला बोलवून घेतलं। त्यांनी पूर्ण गाडी आडवी लावली रस्त्यामध्ये आणि पूर्ण वाहतूक थांबवली। आम्ही गाडीतून उतरलो की बाबा तू गाडी का थांबवली, तर यासाठी त्याने मला शिवीगाळ केली वैयक्तिक, आणि ही शिवीगाळ करून तो माझ्या अंगावर धावून आला, मला धक्काबुक्की केली की तुमच्यात हिंमत असेल तर फक्त वाहन नेऊन दाखवा म्हणून। तर या पद्धतीने जरी वाळू माफियांनी आमच्यावर हल्ला केला तरी आम्ही शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्याच्यावरती कारवाई करतच राहणार। मी खात्रीने सांगतो, या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं राज्य चालू देणार नाही। या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही, कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही। त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल, अजिबात चिंता करू नका।